अध्यक्ष महोदय, सन 2015 विधानसभा विधेयक क्रमांक 49 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना तिसरी सुधारणा विधेयक 2015 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2015 विधानसभा विधेयक 49 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना तिसरी सुधारणा विधेयक 2015 विचारण्यात घेण्यात यावे। बोला अध्यक्ष महोदय, MRTP ऍक्ट 1966 मध्ये भूसंपादन संदर्भातले चॅप्टर 7 त्यामध्ये जुन्या 1894 च्या भूसंपादन कायद्याचे संदर्भ आहेत। ते सगळे संदर्भ नवीन कायद्यातील रिलेव्हंट प्रोव्हिजन म्हणजे संबंधित तरतुदी 1894 चे संदर्भ वगळून त्याऐवजी 2013 च्या नवीन कायद्याच्या तरतुदीचे संदर्भ समाविष्ट करण्यात येत आहेत। दुसरं, यामध्ये 127 ऑफ MRTP 1966 म्हणजे आरक्षण केलेल्या भूभागाजवळ जमिनीवरती 10 वर्षात विकास योजना मंजुरीपासून संपादित केली गेली नाही तर जमीन मूळ मालक खरेदीच्या सूचना बजावतो। त्यानंतर 1 वर्षात संपादन करणे बंधनकारक असते, अन्यथा आरक्षण व्यपगत होऊन जातं। त्या दृष्टीनं असं लक्षात आलं की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच वेळा ठराव घेतले जात नाही। त्यासोबत यासाठीची बाकीची जी काही असते म्हणजे ज्या जमिनीची मोजणी असेल, अधिसूचना करणी असेल, त्याच्याबद्दलची जी काही निधी तत्पूर्वी जमा करावी लागते 75% त्याची जुळवाजुळव असेल, या सगळ्यांना घेऊन 1 वर्षाचा कालावधी हा कमी पडतो। म्हणून याच्यामध्ये सुधारणा करत हा कालावधी 2 वर्षाचा करण्यात यावा असं या विधेयकामध्ये मांडलेलं आहे। बोलायचं त्यांना एक पहिलंच होईल। प्रस्ताव असा की सन 2015 विधानसभा विधेयक क्रमांक 49 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना तिसरी सुधारणा विधेयक 2015 विचारात घेण्यात यावे। विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबत प्रस्ताव सर्व श्री विजय वडेट्टीवार, श्री राधाकृष्ण विखे पाटील, सर्व श्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुरेश भाऊ लाड। बोलायला बोला। अध्यक्ष महोदय, हाँ, एक अत्यंत महत्त्वाचं असं विधेयक या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकाच्या माध्यमातून काही जे बदल सुचवले गेलेले आहेत माझ्या दृष्टीने अध्यक्ष महोदय फार महत्त्वाचे तर आहेतच, परंतु अध्यक्ष महोदय हा विशेष करून महापालिकातून जे प्रतिनिधित्व करून ह्या सभागृहात आले तसे माझ्यासारख्या अनेक सदस्यांसाठीच्या जिव्हाळ्याचाही विषय असू शकतो। अध्यक्ष महोदय, या विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम यामधील कलम 40, 113A, 116, 125, 127 व 129 अशा विविध कलमांमध्ये बदल सुचवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, यापैकी 127 कलम 127 जर का सोडलं तर बाकी सगळे जे कलम आहेत त्याच्यामध्ये काही प्रासंगिक बदल आहे। प्रासंगिक बदल म्हणजे काय अध्यक्ष महोदय, तर लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 होतं, म्हणजे भूमी संपादन अधिनियम 1894, या अधिनियमामध्ये काही बदल घडले आणि या अधिनियमामधील काही कलमांचा उल्लेख हा या आपल्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमामध्ये असल्यामुळे ते स्वाभाविक होतं की लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये जो बदल झाला तो या ठिकाणी इन्कॉर्पोरेट करणं हे स्वाभाविक होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते झालं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना भूमी संपादन अधिनियमामधील जे सकारात्मक बदल झालेले आहेत ते बदल आपण आज या वेगवेगळ्या कलमांच्या मध्ये बदल प्रस्तावित करून आणतोय आणि त्याचाही लाभ हा निश्चितपणे संबंधितांना होईल। विशेष करून भूमी संपादन अधिनियम 1894 याचा बदल झाला आणि बदल झाल्यानंतर
त्या कायद्याचं नावही भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उक्त भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 असं लांबलचक नाव याचं आलं. परंतु केवळ नावामध्ये बदल झालेला नाही, तर अलीकडच्या काळामध्ये जो बदल ह्या कायद्यामध्ये झाला त्याच्यामुळे प्रकल्प बाधितांना अधिक मोबदला हा मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, जुना कायदा हा ॲक्विजिशन ओरिएंटेड होता आणि नवीन कायदा हा एका अर्थाने पुनर्वसन आणि पुनर्वसाहतच्या संदर्भात असल्यामुळे या संदर्भात जे बदल लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये झाले आहेत ते आपण आता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमामध्ये आणत असल्यामुळे या संबंधितांना त्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कलम 127 वगळता बाकी सगळे जे आहेत ते प्रासंगिक आहेत, ते अधिक मोबदला देणारे आहेत, त्याचा लाभ होणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, कलम 127 मध्ये सुचवलेला जो बदल आहे हा कालमर्यादेचा कार्यवाहीचा जो कालमर्यादा आहे त्या कार्यवाहीच्या कालमर्यादेच्या मध्ये वाढ करण्यासंदर्भात सुचवलेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये अधिक चर्चा होणं अपेक्षित आहे, अधिक चर्चा होईल असं मला वाटतं. मला सुद्धा माझी या संदर्भातली मतं अध्यक्ष महोदय मांडायची होती. अध्यक्ष महोदय, कलम 127चा संबंध हा जरी संपादनाशी धरला गेला असला तरी मूळ त्याची कल्पना संपादनाची नाही आहे. भूमी संपादन हे MRTP ॲक्टमध्ये कलम 126च्या अंतर्गत होतं आणि 127च्या अंतर्गत मात्र संपादन होत नाही, तर लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन हे त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या कलमाबाबत मी सुधार समिती अध्यक्ष होतो महानगरपालिकेत, तेव्हाही बरीच चर्चा घडलेली आहे. त्यानंतर विविध खात्याअंतर्गत अधिकाऱ्यांच्या सोबत या संदर्भामध्ये भरपूर चर्चा करण्याचा योग आलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही महापालिकेत असताना मुख्यमंत्री आणि महानगरपालिकांच्या समन्वय बैठका ज्या व्हायच्या त्या समन्वयाच्या बैठकांच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, केवळ प्रशासनाच्या लेवलवर नव्हे, केवळ लोकप्रतिनिधींच्या लेवलवर नव्हे, तर कलम 127च्या संदर्भामध्ये असंख्य कोर्टात केसेस पेंडिंग आहेत. असंख्य केसेस वेगवेगळ्या कोर्टामध्ये, मग ते दिवाणी न्यायालयामध्ये पासून ते सुप्रीम कोर्टाच्या डिव्हिजन बेंचपर्यंत, एवढंच नव्हे तर कॉन्स्टिट्यूशन बेंचपर्यंत सुद्धा या संदर्भातली चर्चा आणि उहापोह हा वेळोवेळी होत असतो झालेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा जो बदल या ठिकाणी सुचवलेला आहे याला सुद्धा या संदर्भात अधिक गांभीर्याने चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या कलम 127 मधला हा जो प्रस्तावित बदल आहे या संदर्भामध्ये सुद्धा दोन मतं असू शकतात. किंबहुना एकूणच कलम 127च्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला त्या ठिकाणी दोन वेगवेगळी मतं नेहमीच येत असतात. अध्यक्ष महोदय, दोन वेगळी मतं काय येतात? कलम 127 मध्ये जमीन मालकांना एक अधिकार दिलेला आहे. आता तो जमीन मालकाला दिलेला अधिकार मोठा की एकूण विकास आराखड्यामधलं आरक्षणाच्या माध्यमातून समाजाला मिळणाऱ्या जे वेगवेगळ्या सुविधा आहेत, ज्या पब्लिक पर्पजेस आहेत, तो पब्लिक पर्पज मोठा की जमिनीच्या मालकाचे अधिकार मोठे? या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय नेहमी वेगवेगळी मतं हे या ठिकाणी येतात. आणि ही जी वेगवेगळी मतं निर्माण होतात त्याचा अध्यक्ष महोदय या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? या संदर्भामध्ये सुद्धा दोन मतं अध्यक्ष महोदय येतात की एखाद्याला असं वाटू शकतं की ही जी अवस्था आहे कलम 127च्या संदर्भात दरवेळेला आपल्याला बदल प्रस्तावला जातो, दरवेळेला वेगवेगळी चर्चा होते. या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? तर प्रशासनामधली निष्क्रियता आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की अध्यक्ष महोदय व्यवस्थेतल्या ज्या मर्यादा आहेत, सिस्टीम मधल्या ज्या लिमिटेशन्स आहेत, यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, एकूणच या संदर्भामध्ये मला सुद्धा मान्य करावं लागेल की एका अर्थाने ही फाईट बिटवीन टू ट्रूथ्स आहेत.
दोन्ही बाजू खऱ्या असू शकतात आणि अनेक वेळेला असं होतं की दोन्ही बाजू आपल्याला त्या पद्धतीने त्या पद्धतीचा विचार जर का केला तर त्या आपापल्या ठिकाणी खऱ्या असू शकतात, आपापल्या ठिकाणी बरोबर असू शकतात. आणि नेमका हाच फाईट बिटवीन टू ट्रूथ्स हा या आजच्या प्रस्तावाच्या माध्यमातून समोर येताना दिसतोय. अध्यक्ष महोदय, व्यापक हित हे जपण्याच्या दृष्टिकोनातून कलम 127 कमजोर करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं हे मत आहे. परंतु व्यापक हित जपण्यासाठी अन्य कोणावर तरी अन्याय व्हायलाच पाहिजे का याचा सुद्धा अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि जर का तो अन्य कोणावर अन्याय होत असेल तर अध्यक्ष महोदय यावर आणखीन काही उपाय शोधता येतील का याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. माझ्या या वक्तव्यामध्ये अध्यक्ष महोदय मी नेमका काय उपाय करू शकतो त्या संदर्भातल्या सूचना मांडणारे अध्यक्ष महोदय. फक्त त्यापूर्वी मी सूचना मांडेन, मला जर का हा प्रस्तावित बदल करायचाच असेल तर त्याच्यासोबत आणखीन काय आपल्याला करता येईल जेणेकरून 127 ज्या सेक्शनच्या लोकांसाठी आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठीच्या मी सूचना नक्की करीन. परंतु त्यासाठी आपल्याला कलम 127 नेमकं काय आहे हे समजून घ्यायला लागेल. अध्यक्ष महोदय, दरवेळेला हा मुद्दा मांडला जातो की कलम 127च्यामुळे जे आरक्षित भूखंड आहेत त्या आरक्षित भूखंडांवरचं आरक्षण लॅप्स होतं, व्यपगत होतं आणि जे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे ती सुविधा लोकांना मिळत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, मुळात जसं मी मगाशी म्हटलं की मुळात हे कलम हे संपादन करण्यासाठी तर नाहीच आहे. संपादन तुम्हाला 126 अंतर्गत करायचं आहे. हे कलम काय आहे या कलमाच्या नावापासूनच हे कलम काय आहे ते स्पष्ट होतं. अध्यक्ष महोदय, कलम 127चं नाव दिलेलं आहे लॅप्सिंग ऑफ अ रिझर्वेशन, लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन्स. त्यामुळे रिझर्वेशन लॅप्स करण्यासाठीच हे कलम आहे. आता ते योग्य आहे की अयोग्य हा वेगळा मुद्दा, परंतु कायद्यामध्ये त्याची प्रोव्हिजन आहे. ते योग्य आहे असं निश्चितपणे जे महापालिकेतून या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांचं म्हणणं असू शकेल. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की दोन्ही मतं असू शकतात. परंतु जेव्हा कायद्यामध्ये एखादं आरक्षण लॅप्स करण्याची प्रोव्हिजन ठेवली गेली आणि ती वर्षानुवर्ष चालली, आज सुद्धा हे कलम रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव नाही आहे. आज हे कलम थोडंसं कमजोर करण्याचा प्रस्ताव. आणि जर का हा प्रस्ताव आहे, जर का हे कलम अस्तित्वात आहे तर मग निश्चितपणे त्याचा रिलेव्हन्स सुद्धा आहे. आपल्याकडे कुठलंच इरिलेव्हंट प्रोव्हिजन्स ह्या वर्षानुवर्ष टिकत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण 127 समजून घेऊ. 127 मध्ये म्हटलेलं आहे, इफ एनी लँड रिझर्व्ड, अलॉटेड और डेसिग्नेटेड फॉर एनी पर्पज स्पेसिफाइड इन एनी प्लॅन अंडर दिस ऍक्ट इज नॉट एक्वायर्ड बाय अग्रीमेंट विदिन 10 years फ्रॉम द डेट ऑफ विच फायनल रिजनल प्लॅन और फायनल डेव्हलपमेंट प्लॅन कम्स इन टू फोर्स. म्हणजे जर का डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन फोर्समध्ये आल्यापासून 10 वर्ष, तब्बल 10 वर्ष जर का ॲक्विजिशन झालेलं नसेल तर, किंवा और इफ अ डिक्लेरेशन अंडर सबसेक्शन 2 or 4 ऑफ सेक्शन 126 इज नॉट पब्लिश्ड इन द ऑफिशियल गॅझेट विदिन सच पिरियड. म्हणजे केवळ डिक्लेरेशन सुद्धा पब्लिश झालं नाही. 126 अंतर्गत तुम्हाला संपूर्ण कार्यवाही करायची आहे, परंतु कार्यवाहीची सुरुवात सुद्धा जर का केली नाही तर द ओनर और एनी पर्सन इंटरेस्टेड इन द लँड मे सर्व नोटिस अलॉन्ग विथ द डॉक्युमेंट शोइंग हिज टायटल और इंटरेस्ट वगैरे ऑन द प्लॅनिंग अथॉरिटी, द डेव्हलपमेंट अथॉरिटी और एज द केस मे बी द अप्रोप्रिएट अथॉरिटी टू दॅट इफेक्ट, अँड विदिन 12 months फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच नोटीस. हा आत्ताचा कायदा आहे, त्यामुळे मी 12 महिने म्हणतोय. 12चं 24 महिने करण्याचा प्रस्ताव आहे. आणि अध्यक्ष महोदय, हा पूर्वी 6 महिन्याचा पिरियड होता, तो 6 महिने 2009 मध्ये आपण 12 महिने केला. तर जर का 12 महिन्यामध्ये अँड इफ विदिन 12 months फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच नोटीस द लँड इज नॉट एक्वायर्ड और नो स्टेप्स एज अफोरसेड आर कमेन्स्ड फॉर इट्स ॲक्विजिशन, द रिझर्वेशन अलॉटमेंट or designation shall be deemed to have been lapsed. म्हणजे अध्यक्ष महोदय की 10 वर्ष
जर का ॲक्विजिशन झालं नसेल आणि त्याची डिक्लेरेशन सुद्धा की आम्हाला ॲक्वायर करायचं आहे हे सुद्धा जर का घोषित झालं नसेल तर मालकाला अधिकार मिळतो. तो काय मिळतो, तो एक नोटीस देऊ शकतो आणि सांगू शकतो की 12 महिन्याच्या आत मला माझं काय ते तुम्ही उत्तर द्या की तुम्हाला भूखंड हवा आहे की तुम्हाला नको आहे. हवा असेल तर जे काही कम्पेन्सेशन कायद्यानुसार आहे ते मला द्या. अध्यक्ष महोदया, 10 वर्ष आपण काही करणार नाही, प्रशासन काही करणार नाही आणि काही म्हणजे काय तर साधं डिक्लेरेशन सुद्धा करणार नाही. ही काही परिस्थिती अध्यक्ष महोदया योग्य नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये रिझर्वेशन लॅप्स होऊ शकतं. अशा पद्धतीचा हे प्रोव्हिजन आहे. अध्यक्ष महोदया, 20 वर्षाचा विकास आराखडा आहे, त्यातला अर्धा काळ जर का डिक्लेरेशन पण होणार नसेल तर त्या जमीन मालकाने काय करायचं, तर मग त्या जमीन मालकाला कलम 127चा एक पर्याय हा कायद्याने दिलेला आहे. आता यात आपण बदल काय सुचवतोय अध्यक्ष महोदया, आपण बदल सुचवतोय की ही जी 12 महिन्याची मुदत होती, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वी ती 6 महिने होती आणि सन 2009 साली आपण एका अमेंडमेंटच्या माध्यमातून त्या 6 महिन्याला 12 महिने केले आणि आता ती 12 महिन्याची मुदत आपण आणखीन वाढवतोय आणि ती आणखीन वाढून 24 महिने आपण करणार आहोत. अध्यक्ष महोदय, काय कारण आहे या ठिकाणी मला लक्षात येतात तशी 2 कारणं आहेत. हे बदल प्रशासन सुचवतं आणि ते का सुचवतं त्याची सुद्धा कारणं द्यायला लागतात. आजच्या या विधेयकामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की कलम 127 मधील 12 महिन्यांचा कालावधी आवश्यक ते सोपस्कर करण्यासाठी कमी आहे आणि ते आवश्यक ते सोपस्कर करण्यासाठी कमी असल्यामुळे अध्यक्ष महोदया या ठिकाणी हा बदल सुचवला गेला की 12 महिन्याचं 24 महिने करा. अध्यक्ष महोदया, जे कारण लिहिलेलं नाही आहे परंतु अनेकदा अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, संबंधितांशी चर्चा करताना जे अनऑफिशियली कारण सांगितलं जातं ते हे आहे की एखादा भूखंडची ॲक्विजिशनची प्रोसिडिंग प्रशासनाने त्या संबंधित अथॉरिटीने केलेली नाही आहे. 10 वर्ष प्राधिकरणाने काही केलं नाही आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तो जमीन मालक आपल्याकडे येतो आणि कलम 127च्या नोटीस बजावतो आणि मग पूर्वी 6 महिने, आता सध्या 12 महिने, आता पुढे जाऊन 24 महिन्याची मुदत आपण मागतो. त्या काळाच्या आत तो भूखंड आपल्याला संपादन करावा लागतो. आता वेळेत होतो. अध्यक्ष महोदय, मी स्वतः सुधार समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट आशिष शेलार आहेत, त्यांनी सुधार समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. योगेश सागरांनी केलेलं आहे आणि अन्यसुद्धा अनेक मुंबई बाहेरचे मला माहिती नाही आहे परंतु मुंबई बाहेरचे अनेक प्रतिनिधी इथे बसलेले असतील, त्यांनी महापालिकेत हे काम करून आलेले आहेत. आपण स्वतःसुद्धा महानगरपालिकेचा भरपूर अनुभव घेतलेला आहे. आम्ही नगरसेवक असताना 6 महिन्यात निर्णय व्हायचा. मग वेळ कमी पडतो असं कुठं कशावरून प्रशासन म्हणतंय? 6 महिन्यामध्ये जी कार्यवाही होत होती त्याला नंतर 12 महिने केलं, त्याच्यानंतर आता 12 महिने पण पुरत नाही अशी जर का बोंब होत असेल तर त्या संदर्भातला काहीतरी वेगळा हेतूसुद्धा असू शकतो, जे कारण आपल्याला या ठिकाणी मांडायचं नसेल किंवा मांडणं शक्य नसेल. आणि ते जेव्हा इन्फॉर्मल चर्चेतून लक्षात येतं की अचानक जर का संपादनासाठी एखादा भूखंड आला तर त्याच्यासाठी पैसे आणायचे कुठून, हे सुद्धा कारण आम्हाला सांगितलं जातं. अध्यक्ष महोदय, महानगरपालिकांमध्ये एखादं काम करायचं नसेल तर मंत्रालयाकडे बोट दाखवायचं की धोरणात बसत नाही, हे तिथून धोरण यायला पाहिजे, कायद्यात बसत नाही, हे मंत्रालयातून विधिमंडळातून यायला पाहिजे, किंवा मग पैशाकडे बोट दाखवायचं की आर्थिक अडचण आहे, हे काम करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा मला काही महाराष्ट्रातल्या अन्य सर्व महानगरपालिकांची माहिती नाही आहे परंतु मुंबई महापालिकेचं मात्र मी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून या सभागृहाला माहिती देऊ इच्छितो. 18,433 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेने फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे एकूण 43,000 कोटी रुपये आहेत. परंतु आत्ता आपला जो संदर्भ आहे तो संदर्भ ज्या कलमापुरता आहे, ज्या संपादनाबद्दल आहे, भूमी संपादनाबद्दल, त्या संदर्भाला घेऊन मी हे बोलतोय की लँड ॲक्विजिशन अँड डेव्हलपमेंट फंड
या नावाने वेळोवेळी बजेट प्रोव्हिजन्स केल्या होत्या, त्या वापरल्या नाहीत आणि अर्थसंकल्पामध्ये ते उरलेले पैसे करत 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 किती झाले, 1112 कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट या नावाने पडले. ॲसेट्स रिप्लेसमेंट फंड अध्यक्ष महोदय 7461 कोटी रुपये वेळोवेळी अर्थसंकल्पात तरतुदी केल्या, ॲसेट जनरेशन केल्या नाहीत. जनतेकडे तुम्ही या नावाने पैसे घेता, पैसे जमा करता, अर्थसंकल्पात दाखवता की आम्ही हे करणार आहोत ते करणार आहोत, करत नाहीत, ते पैसे वापरत नाहीत आणि करत 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 7461 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचे यासाठीचे पैसे हे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटमधून पडणार. ॲसेट्स रिप्लेसमेंट अँड रिहॅबिलिटेशन फंड याचे 1493 कोटी रुपये पडून आहेत. डेव्हलपमेंट फंड DCR 64B च्या माध्यमातून आलेले पैसे 1827 कोटी रुपये हे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट पडून आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड या नावाखाली गोळा केलेले 5807 कोटी रुपये, एकूण 18,433 कोटी हे पैसे पडून आहेत. आणि आम्ही सांगतो जे काम 6 महिन्यात होत होतं ते 12 महिन्यात पण होऊ शकत नाही. आणि जे काम निधी अभावी होऊ शकत नाही या कामासाठीचाच हा निधी हा पडून आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय की थोडं कारणांची नीट मीमांसा करण्याची आवश्यकता आहे. आणि एखाद्या जमीन मालकाला त्याचा भूखंड परत मिळतोय तर तो मिळू नये ही भावना आहे की जसं मी मगाशी म्हटलं की एक लार्जर इंटरेस्ट की समाजाला डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असलेल्या सर्व रिझर्वेशन्सचा लाभ मिळाला पाहिजे. आणि त्या लार्जर इंटरेस्ट हा आहे, नेमकं काय आहे याचा सुद्धा शोध घेण्याची आवश्यकता आहे. परंतु अध्यक्ष महोदया या ठिकाणी दिलेलं कारण आणि इन्फॉर्मली दिली गेलेली कारणं ही मात्र आम्हाला तोकडी वाटतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय ह्या प्रस्तावित बदलामुळे काय नुकसान होईल, काय लाभ होईल या दोन्ही बाजू मी सांगणार आहे. कारण मी आधीच सांगितलं की लार्जर इंटरेस्ट खाली जर का हा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यावर माझ्या आणखीन काही सूचना आहेत त्या मात्र आपल्याला कराव्या लागतील. आणि त्यामुळे कलम 127ला कमजोर केल्यानंतर काय नुकसान होईल हे सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय एखादा जमीन मालकाचा भूखंड आरक्षित होतो, विकास आराखड्याखाली आरक्षण येतात, ती आरक्षणं आवश्यक आहेत, ती त्याच्यावर अन्यायकारक वाटत असली तरी एकूण समाजासाठी ती आवश्यक असल्यामुळे आणि किंबहुना आपण आपल्या घरून बाहेर पडतो तो जो रस्ता आहे तो रस्तासुद्धा कोणाचा तरी होता आणि तो संपादित केला गेला आणि त्याच्यामुळेच आपण त्या सगळ्या सुविधा वापरतो. ही वास्तूसुद्धा कोणाची तरी असेल, कधीतरी ती ॲक्वायर झाली असेल आणि शासनाने इथे हे विधिमंडळ उभं केलं असेल आणि त्यामुळे आपण या ठिकाणी येऊन बसतोय. त्यामुळे आरक्षणं असणार, पण ती आरक्षणं संपादन न करता, आरक्षित भूखंड संपादन न करता डिफंक्ट करून ठेवायची, त्याचा वापर करायचा नाही, त्याचा कुठलाही लाभ मालकाला घेऊ द्यायचा नाही, मात्र त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी त्या मालकावर टाकायची. हे सुद्धा किती काळ केलं पाहिजे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 20 वर्षाचा विकास आराखडा, त्याच्यातले 10 वर्ष मला माहिती नाही की याचा मला लाभ या प्लॉटचा मिळणार आहे पुढे जाऊन की नाही, परंतु मालकाने ते त्याची देखभाल करत राहायची, हे न पटणार आहे आणि अस्वाभाविक आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे आपल्याला अस्वाभाविक मी यासाठी म्हणतोय की त्यामुळे आपल्याला मग आरक्षित भूखंडांवरची एन्क्रोचमेंट्स दिसतात. कारण मालकाला असं वाटतं की माझा प्लॉट हे लोक संपादन करणार आहेत, कधी करणार आहेत माहीत नाहीत, आत्ता मला लँडलॉर्ड म्हणून आयुष्य जगलेलं आहे, त्यामुळे लँडलॉर्ड म्हणूनचे सगळे रुबाब राहिलेले आहेत आणि तो खर्च काढायचा कुठून, तर मग झोपड्या बांधा, गॅरेजेस बांधा, दुकानं बांधा, अनधिकृत बांधकामं करा, हे सगळे प्रकार चालतात अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे एखादी जमीन किती काळ डिफंक्ट करून ठेवायची याचा सुद्धा हा विचार करण्याची आवश्यकता आहे. 10 वर्ष वाट पाहिल्यानंतर काय करता येतं, एक नोटीस देता येतं. त्या नोटीसचे पिरियड आता आपण म्हणतो की त्याचा कालावधी 24 महिन्यांचा करायचा, म्हणजे 24 महिने म्हणजे नोटीस दिली 10 वर्षाच्या नंतर, त्याच्यावरची कार्यवाही ही प्राधिकरणांनी आणखीन पुढे 24 महिन्यानंतरच्या आत करायची आहे. म्हणजे समजा 20 महिन्याच्या नंतर एक डिक्लेरेशन पब्लिश केलं
की आम्हाला हा भूखंड पाहिजे. अँड नाव दॅट वी हॅव कमेन्स्ड विथ दी ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲक्विजिशन. त्यामुळे आता तुमची नोटीस ही रद्दबातल ठरते. म्हणजे थोडक्यात काय होणार की 10 वर्षाचा कालावधीनंतर आणखीन 24 महिन्यांचा कालावधी म्हणजे 12 वर्ष हे त्या जमीन मालकाला थांबवावं लागणार. आणि 1.5-2 वर्षानंतर केलेली कार्यवाही हे कारवाईमध्ये रूपांतर व्हायला अजून 2-4 वर्ष कमीत कमी. म्हणजे अशा पद्धतीच्या ॲक्विजिशन्सला किती काळ लागतो आपल्यालाही माहिती आहे. परंतु प्रामाणिकपणे जर का कोणी काम करायचं ठरवलं तरी त्या ॲक्विजिशनला 2-4 वर्षात तर वेळ लागणारच लागणार. म्हणजे 10 + 2 12 आणि 12 + 2-4 वर्ष म्हणजे 15 ते 16 वर्ष. 20 वर्षाच्या DP मधला 15 ते 16 वर्ष असाच माणूस थांबणार आहे. आणि त्यामुळे 14 ते 15 वर्ष मालकावर भुर्दंड कशासाठी. मी हे म्हणत नाही कदापि की रिझर्वेशन डिलीट करा. मी त्या पक्षाचा नाही आहे. माझं तर म्हणणं आहे सगळी रिझर्वेशन्स घ्या. परंतु आपल्याकडची जी रचना आहे विकास आराखड्यांची आणि DCR मधले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरनं आपल्याला मान्य करावं लागेल की आरक्षित केलेले सगळे भूखंड संपादन करायचे आहेत अशी सिस्टीममध्ये अशी व्यवस्थेमध्ये कल्पनाच नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडे लॅब्स करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ॲम्युनिटीजच्या माध्यमातून अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून फक्त ॲम्युनिटीज घ्या. म्हणजे लायब्ररीसाठीचा भूखंड आरक्षित भूखंड असेल तर 15% बांधकाम करून प्राधिकरणाला द्या, बाकीचा मालकाने वापरावा. अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स काय आहेत त्याचा अर्थ की संपूर्ण सर्व भूखंड संपादन व्हावे ही मुळात व्यवस्थेची सुद्धा कल्पना नाही. पण या ठिकाणी अशा पद्धतीनं आरक्षण रद्द करा असं माझं म्हणणं नाही. परंतु मालकावर होणारा जो भुर्दंड आहे आणि मालकावर होणाऱ्या भुर्दंडातून पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अतिक्रमणं वाढणं ह्याच्याकडे मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांचं लक्ष वेधतो की ही सगळी सुरुवात आहे की याच्यातूनच अतिक्रमणं सुरू होतात. अध्यक्ष महोदया विनोदाने जर का सांगायचं झालं तर कोणी विचारलं की आरक्षित भूखंड कुठला आहे कसं कळणार. तर मुंबई महानगरामध्ये ज्या भूखंडावर अतिक्रमण आहे तो रिझॉर्ट प्लॉट आहे. तो रिझॉर्ट प्लॉट असल्यामुळे त्याच्यावर आरक्षण आहे. जो मोकळा आहे त्याच्यावर कुठलंही रिझर्वेशन नसणार आणि त्यामुळेच मालकांनी तो सांभाळून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे ही प्रवृत्ती जी अतिक्रमणांची आहे ती सुद्धा हे असे कुठेतरी कलमं आपण कमजोर करतो त्याच्यातून ती प्रवृत्ती निर्माण होते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदया मालकांवरचा भुर्दंड आणि त्यातून होणारी अतिक्रमणं वाचवण्यासाठी सुद्धा ह्याचा एक वेगळा विचार हे करायचं असेल तर ती अतिक्रमणं होणार नाहीत, मालकावर भुर्दंड होणार नाहीत ह्याची सुद्धा आपल्याला काहीतरी प्रोव्हिजन करावे लागेल. अध्यक्ष महोदया एक केस असं एक गृहीत धरा एक उदाहरण म्हणून की 2014चा DP जो आहे म्हणजे आता सध्याचा विकास आराखडा मुंबई शहराचा 92 पासून सुरू झालेला सध्याच्या विकास आराखड्यामध्ये एक आरक्षण एका भूखंडावर एक आरक्षण होतं. ते 20 वर्ष तसंच होतं. न प्लॉट संपादन झाला न मालकाने कलम 127चा उपयोग केला आणि त्यामुळे 20 वर्ष तो प्लॉटवरचं आरक्षण तसंच्या तसं आहे. आता पुढच्या 20 वर्षांसाठीचा आराखडा आला आणि हा मुद्दा अध्यक्ष महोदय ज्या ज्या शहरांमध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा विकास आराखडा बनतोय त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा आहे की सध्याच्या अस्तित्वातल्या विकास आराखड्यामध्ये 20च्या 20 वर्ष जर का एखादा भूखंड संपादन झाला नाही त्याच्यानंतर दुसरा पुढचा विकास आराखडा आला. आता येईल 2014 ते 2034चा पॉप्युलरली कॉल्ड DP 2014. आता या पुढच्या विकास आराखड्यामध्ये सुद्धा पुन्हा 10 वर्ष थांबायचं म्हणजे त्या जमीन मालकाने तर 30 वर्ष थांबावं लागणार आहे. आणि 30 वर्ष थांबल्यानंतर पुन्हा एक पुढचे 2-5 वर्षाचे जे खेळ आहेत ते चालूच राहणार आहेत. म्हणजे किमान एखादा भूखंड प्राधिकरण इनिशिएटिव्ह घेणार नसेल तर 35 वर्ष 40 पैकी 35 वर्ष त्याच्यावरचं आरक्षण कायम
प्राधिकरण कुठलीही जबाबदारी घेणार नाही त्या भूखंडाचा देखभाल करण्याची, आणि कधी ना कधीतरी त्या जमीन मालकाला हा मोह होणार की मला जर का थेट माझ्या भूखंडाचा लाभ घेता येत नसेल तर इनडायरेक्टली माझ्या या भूखंडाचा लाभ मी कशा पद्धतीने घेऊ. पुन्हा एकदा मुद्दा मी तिकडेच आणतो अध्यक्ष महोदय की ह्याच्यातून अतिक्रमण वाढणार, आणि त्यामुळे कालमर्यादा वाढवत असताना ज्या लँड ओनर्सवर किंवा लँडमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांवर अन्याय होणार आहे, तो अन्याय आणि त्या अन्यायाच्या मार्गातून आणखीन अतिक्रमणं याकडे मी आपल्या माध्यमातून लक्ष वेधतोय. अध्यक्ष महोदय, मी मगाशी एक शब्द वापरला की समजा नोटीस पिरियड 2 वर्षाचा आपण केला, 1.25-2 वर्षानंतर डिक्लेरेशन प्राधिकरणाने मांडलं की वी वॉन्ट टू ॲक्वायर दिस प्लॉट, आणि मग प्राधिकरण म्हणायला लागले की वी हॅव ऑलरेडी कमेन्स द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲक्विजिशन. या संदर्भामध्ये हे जरी खरं असलं की आजच्या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, तरीसुद्धा त्या संदर्भातला एक वेगळा विचार हा अगदी जमिनीवरचा लेमॅनपासून ते सर्वोच्च न्यायालयातल्या डिव्हिजन बेंचमध्ये एका केसमध्ये या संदर्भात जेव्हा निर्णय द्यायची वेळ आली तेव्हा एका जजने डिसेंट नोंदवला, आणि त्यांनी जो डिसेंट नोंदवताना हे म्हटलं की तुम्ही कमेंट्स करणार आणि कमेंट्स आम्ही केलं आहे फक्त एक डिक्लेरेशन देऊन, ह्याच्या आधारावर अशा पद्धतीनं तुम्ही अन्याय करू शकत नाही. आणि त्यामुळे ॲक्च्युअल कार्यवाही काय आणि कार्यवाहीची सुरुवात काय याच्यामध्ये खूप अंतर आहे. दुर्दैवाने कायद्यामध्ये आत्ता तरी कार्यवाहीची सुरुवात ही जरी इंटेन्शन जरी असेल तरीसुद्धा ती कार्यवाही आहे असं समजलं जातं, आणि याकडे सुद्धा अध्यक्ष महोदया आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधतो की याच्याबद्दल कधीतरी आपल्याला एक योग्य भूमिका ही घ्यायला लागेल. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूमध्ये सुद्धा दम नाही असं नाही की एक व्यापक हित आहे. शहराचा आराखडा बनतो, त्या शहराच्या आराखड्यामध्ये काही भूखंड हे आरक्षित होतात आणि नाईलाजाने त्या जमीन मालकाचं त्याच्यामध्ये नुकसान होतं. ते नुकसान करण्याचा हेतू नाही आहे विकास आराखड्यांचा, परंतु एक व्यापक हित बघायचं असेल तर ते नुकसान गृहीत धरलं गेलेलं आहे. आणि आता तर जसं मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच एक उल्लेख केला की लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि एक आताचा ॲक्ट फेअर कॉम्पन्सेशन असलेला, यामध्ये एक मूलभूत फरक हा आहे की आता आपण खूप चांगला मोबदला सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लौकिक अर्थाने त्याचं नुकसान जरी होत असलं तरी व्यावहारिक पूर्वी जेवढं नुकसान व्हायचं त्याच्यापेक्षा आता कमी नुकसान होईल यात काहीच शंका नाही. परंतु अध्यक्ष महोदय की लॅब्स करू नयेत अशा पद्धतीचा सुद्धा एक विचार हा यासाठी मांडला जातो की तुम्ही एक व्यापक हित बघा, पूर्ण समाजाचं पूर्ण शहराचा विचार करा. पुन्हा एकदा त्या पूर्ण शहराचा विचार करून आम्ही जर का ती रिझर्वेशन कलम 127 अंतर्गतली सुद्धा लॅब्स केली नाहीत, व्यपगत केली नाहीत, तरीसुद्धा संपादन होणार याची काही गॅरंटी आहे का अध्यक्ष महोदय? याची काही गॅरंटी नाही. आणि त्यामुळे आजच्या विधेयकापुरतं बोलायचं झालं तर 6 महिन्याचा कालावधी असलेल्या मूळ कलमामध्ये सन 2009ला बदल केला आपण आणि 6 महिन्यावरून ते 12 महिन्यावर आणलं. आज 2015मध्ये आपल्याला ते 12 महिन्यावरून 24 महिने करावं लागतं आहे. ह्याचाच अर्थ सन 2009मध्ये आपल्याला जे वाटलं आणि तेव्हासुद्धा हेच म्हटलं होतं की वेळ अपुरा पडतो आहे, तर तो 6चा 12 महिने करून उपयोग झाला नाही, 12चा 24 महिने करून तरी उपयोग होणार आहे का? कारण अध्यक्ष महोदया, संपादन करण्यासाठीची जी काही एक यंत्रणा आवश्यक आहे आणि त्याचं एक प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांचं विल, त्यांना मनापासून वाटलं पाहिजे की हे काम करायचं आहे, तर ते आहे का?
अनेकदा असं लक्षात येतं की आपण कायदे बनवतो, परंतु हे कायदे बनवल्यानंतर हे कायद्यांचं अंमलबजावणी करणारी जी मंडळी आहेत, प्रशासनामध्ये अधिकारी वर्ग जो आहे तो जर का नीट काम करत नसेल तर मग अशा पद्धतीच्या 6 to 12, 12 ते 24 महिने वगैरे हे सगळं करून लाभ त्याचा काही होताना अध्यक्ष महोदय दिसत नाही. आणि त्यामुळे व्यापक हित हे लक्षात घेऊन जरी कलम 127 त्यामध्ये आपण वाढ करायचं म्हटलं तरीसुद्धा त्याचा खूप मोठा लाभ होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. अर्थात एखाद्या व्यक्तीचा अधिकार मोठा की व्यापक हित मोठं याचा विचार आपण आपल्या मतदारसंघात जेव्हा करतो तेव्हा आपण सुद्धा स्वाभाविकपणे व्यापक हित पाहतो आणि आपण त्या एखाद्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुझ्यावर अन्याय होतोय, परंतु अन्याय करण्याची काही कोणाची हेतू नाही आहे, पण होतोय खरा, पण एक सगळ्यांचं हित म्हणून आम्हाला ती भूमिका घ्यायला लागते. शासनाला सुद्धा अशा पद्धतीची भूमिका घ्यायला लागत असेल. त्यामुळे मी काही ह्या कलम 127 कमजोर करण्याला मी विरोध करत नाही. परंतु अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे मांडेन की मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेच्या समन्वय समितीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या समोर मी आग्रहीपूर्वक भूमिका मांडली होती की महानगरपालिका 6 महिन्याच्या आत हे निर्णय घेते कलम 127चे, परंतु त्याच्यानंतर जेव्हा अवॉर्ड व्हायला लँड ॲक्विजिशन स्पेशल लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे जेव्हा ते प्रकरण जातं ते मात्र 5-5 वर्ष लावतात. आणि त्यांनाही तुम्ही सांगा की तो कार्यकाळसुद्धा या 6 महिन्यात धरला पाहिजे. म्हणजे प्राधिकरणांनी स्वतः 6 महिन्यातल्या 3 महिन्यात काम केलं पाहिजे आणि पुढच्या 3 महिन्यात SLAOने काम केलं पाहिजे आणि 6 महिन्याच्या आत अर्जदार जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी तेव्हा मी भूमिका मांडली होती. आज दुर्दैवाने 6 तर 12 झालेलंच आहे, परंतु 12 महिन्याचं 24 महिने माझ्याच उपस्थितीमध्ये होताना दिसतंय. ही थोडी विसंगत भूमिका ही मला या ठिकाणी मांडावीसारखी वाटते. अध्यक्ष महोदय, मग यासाठी काय करावं लागेल? माझ्याकडे एक 5-6 सूचना आहेत आणि छोट्या छोट्या सूचना आहेत. ग्राउंड रियालिटीजमध्ये आपण काम करतो त्याच्यातून सुचलेल्या गोष्टी आहेत. कलम 127 कमजोर करून काहीच उपयोग होणार नाही. कलम 126 मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला संपादन प्रक्रिया आणखीन गतिमान कशी करता येईल, आणखीन जलद कशी करता येईल, आणखीन स्मूथ कशी करता येईल, त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे त्याच्या काही अडचणी असतील तर त्या कशा काय सोडवता येतील याचा अभ्यास करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. आणि मी पहिली सूचना त्यामुळे मांडतो की कलम 126 अधिक मजबूत करा आणि संपादन प्रक्रियेतून कोणाला निसक्ताच येऊ देऊ नका. किंबहुना माझं तर म्हणणं हे आहे की सगळ्यात आधी DP जाहीर झाल्या तुम्ही ते काम सुरुवात करा. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आत्ता नेमका तो कागद नाही आहे. हे विधेयक खरं तर मुंबईतल्या अधिवेशनामध्येच चर्चेला येणार होतं आणि चुकून माझ्याकडून तो कागद राहिला. परंतु मुंबई महापालिकेचा आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा संपादन प्रक्रियेतून कलम 126चा वापर करून किती भूखंड ताब्यात आले महानगरपालिकेच्या? एखाद पण नसेल. आणि हे कधीतरी त्या प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांना विचारावं लागेल की संपादन करण्यासाठी तुम्ही काय करता? काही नाही करत. पब्लिक पर्पसेस साठीच्या आरक्षित भूखंडांचा लाभ महानगरातल्या रहिवाशांना कधी मिळतो की एखादं बिल्डेबल रिझर्वेशन ज्या भूखंडावर आहे तो भूखंड एखादा डेव्हलपर विकास करायला घेतो आणि मगाशी मी जसं म्हटलं एक उदाहरण दिलं की अमुक पर्सेंटेज हे प्राधिकरणाला बांधून द्यायचे आणि त्याच्यानंतर उरलेला स्वतः उपयोग करायचा. ॲम्युनिटीज आणि अकोमोडेशन रिझर्वेशन असं पॉप्युलर त्याचं नाव आहे. त्याच्या माध्यमातून काही पब्लिक पर्पज ही लोकांपर्यंत पोहोचतात. दुसरा अध्यक्ष महोदय, अगदी ज्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्याला लढता येत नाही आणि त्याचा मोकळा भूखंड आहे आणि त्याच्यावर आरक्षण आहे तर मग TDRच्या बदल्यामध्ये
तो भूखंड तुम्हाला येऊन देतो आणि एक महानगरपालिका त्यांना TDR देतात आणि त्या TDRच्या बदल्यामध्ये भूखंड मिळतात. जवळजवळ 99% भूखंड जे महानगरपालिकांच्या ताब्यात आलेले आहेत ते आयदर TDRच्या माध्यमातून आलेले आहेत किंवा अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून आलेले आहेत, संपादन प्रक्रियेतून काही आलेले नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, विकास आराखडा जेव्हा बनतो, माझी दुसरी सूचना आहे की विकास आराखडा जेव्हा तयार होतो, तो विकास आराखडा तयार होत असतानाच विकास आराखडा जेव्हा तुम्ही जाहीर करता तेव्हाच संपादन कार्यवाहीसाठीचा एक कालबद्ध कार्यक्रम तुम्ही घोषित करा. सांगा ना की हा भूखंड पहिल्या वर्षी आम्ही घेणार आहोत, हा भूखंड दुसऱ्या वर्षी संपादित होणार आहे, हा भूखंड 18व्या-19व्या वर्षी घेणार आहोत. मालकाला कळून द्या की हा भूखंड माझा आरक्षित झालेला आहे, तो 18-19 वर्षानंतर प्राधिकरण घेणार आहे, चालेल. परंतु आरक्षित भूखंड करून ठेवायचा आणि त्या DP प्लॅनवर मजा घेत बघायची की माझ्या मतदारसंघामध्ये एवढे आरक्षित भूखंड आहेत, याला काही मतलब नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून. आणि सामान्य नागरिकांना सुद्धा यात काही मजा येत नाही की विकास आराखडे बघायचे आणि कुठे कुठे कुठले रंग आहेत ते फक्त बघत राहायचे. हा रंगांचा खेळ न करता एक कालबद्ध कार्यक्रम विकास आराखडा घोषित करतानाच केला पाहिजे. माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की मुंबईचा विकास आराखडा आणखीन काही काळात घोषित होईल. तो होत असतानाच या सर्व आरक्षित भूखंडांचा एक कालबद्ध कार्यक्रम घोषित करा. हा कालबद्ध कार्यक्रम घोषित करत असतानाच त्याच्याच सोबत संपादनाच्या खर्चाचा जो एक आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल, त्याच्या नियोजनाचा सुद्धा, संपादन खर्चाचा सुद्धा एक कालबद्ध कार्यक्रम 20 वर्षांसाठीचा घोषित करा. अदरवाईज 18,000 कोटी रुपये हळूहळू करून फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्ही टाकणार आणि इथे लोकांना सांगणार की भूखंड ह्या वर्षी फक्त 1 कोटीची प्रोव्हिजन आहे आणि 1 कोटीची प्रोव्हिजन असल्यामुळे हा 3 कोटीचा भूखंड आहे, आपल्याला घेता येत नाही. मग तो 3 कोटीचा भूखंड पण घ्यायचा नाही आणि 1 कोटी रुपये खर्चही करायचे नाही, ते फिक्स डिपॉझिटमध्ये टाकायचं. आणि त्यामुळे संपादन खर्चासाठीचा सुद्धा एक कालबद्ध योजना ही विकास आराखड्यांच्या सोबत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, माझी चौथी सूचना अशी आहे, जी योगायोगाने मागच्या हिवाळी अधिवेशन हे आमच्या सर्वांचं पहिलं अधिवेशन होतं आणि त्यावेळेला सुद्धा MRTPच्या एका संबंधातल्या एका विधेयकावर बोलताना मी मागणी केली होती. आज 1 वर्षानंतर पुन्हा एकदा ती मागणी करतो की आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आराखडा तयार करताना स्वतंत्र कक्ष असतात अध्यक्ष महोदय आणि एक जोरदार असंख्य अधिकाऱ्यांची एक फौज तयार असते आणि भरपूर काम करतात, त्या कामाबद्दल कोणाचीच काही शंका नाही. परंतु ते स्वतंत्र कक्ष आराखडे तयार झाले, ड्राफ्ट जाहीर झाले आणि मग सजेशन ऑब्जेक्शन झाले आणि त्याच्यानंतर फायनल झाला ड्राफ्ट,